अगदी साधा सोपा आणि वरचा जरी वाटणारा प्रश्न असेल तरी नगरकरांना आणि भिंगारकरांना माहिती आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि भिंगारच्या रस्त्याचा प्रश्न आता संसदेमध्ये मांडण्यात आला। नमस्कार, तुम्ही पाहताय द अहिल्यानगर, मी प्रियंका पाटील शेळके। भिंगारमध्ये जायचं म्हटल्यानंतर तिथल्या चौकातला तो अरुंद रस्ता नकोसा वाटतो, कारण आतापर्यंत असं कधीच झालं नाहीये की तिथे ट्रॅफिक जाम होत नाही आणि त्यामुळेच याच ट्रॅफिक जाम वरती सोल्युशन काय हवं तर कल्याण विशाखापट्टणम या रस्त्यावरती भिंगार या ठिकाणी अद्यावत असा एखादा उड्डाणपूल असावा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी चक्क संसदेमध्ये केली आहे। त्यामुळे आता भिंगारकरांचा हा ट्रॅफिकचा प्रश्न आणि वैतागलेला नगरकर भिंगारच्या त्या अरुंद रस्त्यामुळे कुठेतरी वाट मोकळी व्हायला मार्ग मोकळा झाला। त्यामुळे खासदार निलेश लंके यांनी सर्वसामान्यांचा, सर्वसामान्य प्रवाशांचा आणि भिंगारकरांचं जे काही समस्या आहे ती लक्षात घेऊन संसदेमध्ये हा प्रश्न मांडलाय। याकडे आता मंत्री महोदय कसं लक्ष देतात आणि या ठिकाणी अद्यावत उड्डाणपूल होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धन्यवाद। माननीय श्री नीलेश ज्ञानदेव लंके जी। माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या संसदीय क्षेत्र अहिल्यानगर दक्षिण अंतर्गत येणाऱ्या भिंगार शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर सध्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून ही समस्या अत्यंत बिकट आहे। हा महामार्ग पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांना जोडणारा हा मुख्य मार्ग आहे। यामुळे भिंगार सिग्नल चौक आणि भिंगार अर्बन बँक चौक या ठिकाणी दिवसभर जड आणि सततच्या वाहतुकीमुळे वाहतूक ठप्प होत असते। हा महामार्ग भिंगार कॅन्टोन्मेंट, शाळा, बँका आणि दाट लोकवस्तीच्या भागातून जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। अध्यक्ष महोदय, वाहतुकीच्या या विस्कळीत परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। पादचारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे। चौकामध्ये बसलेले दुभाजक आणि इतर तात्पुरते उपाय आता अपुरे ठरत आहे। वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी आता एक कायमस्वरूपी ठोस उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, त्यामुळे मी आपल्या माध्यमातून रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला या संवेदनशील भागाची त्वरित सखोल संरक्षण करण्याचे निर्देश द्यावे आणि नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची सुलभता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 61 वर भिंगार शहरातून एका अत्याधुनिक उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्राधान्याने मंजुरी देण्यात यावी ही नम्र विनंती।